पपईमुळे गर्भपात होतो, पपईमुळे मूळव्याध होतो, पपईमुळे शरीरातली प्रचंड उष्णता वाढते. असे अनेक समज, गैरसमज, इवन अंधश्रद्धा सुद्धा समाजामध्ये प्रचंड पसरलेले, विशेष करून स्त्रियांमध्ये नेहमीच बदनाम असणारी पपई खरंच इतकी उष्ण आणि वाईट आहे का हो? काय सांगता याबद्दल आयुर्वेदामध्ये एक साधा सिंपल श्लोक आहे. पपई जी आहे, उष्णवीर्याः दीपनी पाचनी कृमिघ्नी मधुराः कषायः मलशोधनी असे श्लोकामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे काय हो, तर पपई उष्णवीर्याची इथे आहेच आहे. दीपनी पाचनी म्हणजे काय, पचनशक्ती प्रचंड वाढवणारी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की ती तुमच्या पोटातलं पाचक पित्त चांगलं करून अपान वायूला प्रोत्साहन करणारी आहे. म्हणजे अपान वायूमुळे काय होतं, तर मूळ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी, शिवाय पोट साफ होण्यासाठी याच्यासाठी पपई उपयोगी आहे. कृमिघ्नी म्हणजे पोटातील कृमी मारण्याचं काम पपईमध्ये होतं. तर लहान मुलांना सुद्धा याचा अर्थ पपई आवर्जून खायला घालावी. मधुरा हा म्हणजे फार गोड आहे. कषाया हा म्हणजे तुरट ग्राही गुणधर्माचे आहे. मलशोधनी म्हणजे मलमूत्र इझिली बाहेर काढणारी आहे. परंतु आम्हाला आठवतंय, आमच्या आजी आम्हाला सांगायची की पपईच्या बिया ओलांडल्या तरी सुद्धा रातआंधळेपणा येतो. बऱ्याच लोकांना कदाचित म्हण माहित असेल, जुने विशेष करून ज्यांच्या घरात आहेत ते लोक म्हणतात की पपईच्या बिया ओलांडू नका, नाहीतर रात्रीचं दिसायचं कमी होईल. खरंच ही अंधश्रद्धा आहे का श्रद्धा आहे? पपईच्या बियामध्ये असं काय आहे की खरंच तुमच्या शरीरामध्ये अशा काही वाईट गोष्टी घडतात? तर नाही, ही पूर्णपणे अंधश्रद्धाच आहे. पपईच्या बियाने होत नाही. उलट अलीकडे माहितीये का तुम्हाला, मिऱ्यामध्ये भेसळ म्हणून पपईच्या बिया घालतात आणि ह्या बिया आपण क्रश करून मिरं म्हणूनच वापरत आहोत. जर ते खाल्ल्यानं सुद्धा जर आपल्यावरती दुष्परिणाम होत नाही, ते ओलांडण्यानं कसे होतील? गर्भिणीमध्ये खरंच का गर्भपात होतो का, किंवा मूळ राहणारच नाही अशी कंडिशन येते का? तर नाही, हेही चुकीचं आहे. परंतु खरं या ठिकाणी विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला पपई कच्ची असते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक चीक असतो की जो उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचा म्हणून सांगितलेला आहे. बऱ्याच कॉस्मेटिक मध्ये हा चीक जो आहे, म्हणजे पपईला फासण्या मारल्या जातात किंवा ब्लेड मारली जाते आणि त्या रेषेतून जो चीक येतो तो कलेक्ट केला जातो आणि अनेक कॉस्मेटिक मध्ये हा पपईचा चीक वापरला जातो. विशेष करून चेहऱ्यावरचं वांग, काळे डाग, फेशियल करण्यासाठी, इवन पायाच्या भेगा जाण्यासाठी सुद्धा त्या कॉस्मेटिक जे वापरले जातात त्याच्यामध्ये पपयाचा चीक वापरतात. अनेक स्क्रब आहेत, ते स्क्रब करण्यासाठी सुद्धा पपयाचा चीक वापरला जातो. कारण वरची जी त्वचा आहे ही कर्श व्हावी, निघून जावी आणि आतून येणारी त्वचा चांगली व्हावी, त्याच्यामुळे हा चीक वापरला जातो. तर अशी हा चीक असणारी जी पपई आहे, अर्धवट पिकलेली अशी पपई खाल्ली तर मात्र गर्भाशय उत्तेजन होतं. पण प्रत्येक वेळी गर्भपात होईलच असं आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे पपई गर्भिणीनं खाल्ली तरी चालू शकतं, परंतु जास्त प्रमाणात का खायची नाही? तर पपईचा गुणधर्म सांगताना पहिला आयुर्वेदाने सांगितलंय उष्णवीर्याः. उष्णवीर्य म्हणजे काय हो? खरंच ती इतकी उष्ण आहे का? दालचिनी आहेत, मिऱ्या आहेत, मिरची आहे आणि अशासारखे उष्ण पदार्थ आहेत. तर त्याच्या मानाने 5 ते 10% सुद्धा तसं पाहिलं तर पपई उष्ण नाही. परंतु आपण इतका बहु करतो की पपई ह्याच्यापेक्षाही उष्ण आहे असं भासून आपण पपई खायचंच बंद करतो. विशेष करून मूळव्याधची लोक, मी बरेच रुग्णांना विचारतो की पपई तुम्ही खाता का? तर ते स्पष्ट सांगतात की आम्हाला पपई वावगी आहे, वावडी आहे आणि खाऊच नका म्हणून अनेक लोकांनी सांगितले. त्यामुळे लहानपणापासून आम्ही पपईला कधी शिवलेलंही नाही. पारंपरिक पद्धतीनं गेले 10,000 वर्षापासून भारतामध्ये पिकत असणारं हे जे पीक आहे हे आरोग्याला इतकं उपयोगी आहे. परंतु आपल्या समज आणि गैरसमजामुळे अनेक लोक हे पपई खातच नाहीयेत. दुसरं आहे की खरंच मूळव्याध मधला उष्णता वाढून मूळव्याध होतो का? तर नाही. उलट पपई आयुर्वेदानं मलशोधनी सांगितले, म्हणजे उलट पोट साफ करणारी अशी सांगितलेली, तर ती मूळव्याध कशी निर्माण करेल? परंतु जर अति प्रमाणात खाण्यात आली, कच्ची खाण्यात आली, तर त्यातला जो चीक आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून आपल्याला
कदाचित मुळव्याचा त्रास होऊ शकतो, पिकलेल्या पपईचा नाही. तुम्ही चेरी खाता का हो? जी बाजारामध्ये आईस्क्रीमच्या वरती आपण टाकतो, जे कट पीस मध्ये असतात, रंगीबेरंगी असते, हिरवा, लाल, पिवळा कलरचा असतो, तर ते जो काही पदार्थ आहे त्याला डुप्लिकेट चेरी म्हणतो. आणि हा पदार्थ सुद्धा कच्च्या पपईपासून किंवा अर्धवट पिकलेल्या पपईपासून आपण करतो. जर तुम्ही ही चेरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून खात असाल आणि त्या चेरीचा सुद्धा तुम्हाला दुष्परिणाम दिसत असेल, तर पिकलेल्या पपईचा कसा होईल? बऱ्याच लोकांना माहित नाही की हे पपईपासून बनतं. बऱ्याच लोकांना माहित नाही की हे कच्च्या पपईचं पदार्थ आहे. तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो की पपई मिऱ्या एवढी, दालचिनी एवढी किंवा मिरची एवढी तिखट नाही. उलट ती दीपनी पाचनी, पचनशक्ती वाढवणारी आहे, भूक वाढवणारी आहे, यकृताला उत्तेजन देणारी आहे, पोट साफ करणारी आहे, शरीराचं पोषण करणारी आहे आणि विशेष करून डोळ्यांना उपयोगी पडणारे. कारण व्हिटॅमिन ए तिच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. उलट पपईनं रातआंधळेपणा होत नाही. तर आंधळेपणा असेल, जर तुमचा नंबर वाढलेला असेल, तर ते कमी करण्यासाठी उलट पपई खाल्ली पाहिजे. तर असं हे बदनाम असणारं फळ तुम्ही खायचं सोडलेला असाल, तर हा व्हिडिओ सेव्ह करा. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा पहा आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका. गुगल महाराज आहेत, युट्यूब देवी आहेत, इव्हन आणि रिसर्च आहे त्याच्याबद्दल, ते वाचा आणि तुम्ही पपई खायला सुरुवात करा. कारण आयुर्वेदामध्ये हे सर्वात श्रेष्ठ फळ सांगितलेले आहे. अनेक लोकांना असाही प्रश्न पडतो की उन्हाळ्यात पपई खावी का, इतकी उष्ण आहे तर? तर 100% खावी, कारण ती तितकी उष्ण नाहीये आणि कमी प्रमाणात. म्हणजे काय, तर पोटभर एक अखंड पपई खाल्ली, एवढे तर कोणच खात नाही, पण खात असेल तर उन्हाळ्यात मात्र एवढी खाता कामा नये. ती हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात खाल्ली चालते. एखादी फोड तुम्ही उन्हाळ्यात खावा. कारण का, तर ती थोडीशी उष्ण गुणधर्माची आहे आणि ती उष्ण गुणधर्म जर उन्हाळ्यामध्ये त्रास देत असेल, कारण तुम्हाला माहित नाही की ती अर्धवट आणि म्हणजे कृत्रिमरित्या, अनैसर्गिकरित्या पिकवलेली आहे का, हे माहित नाही. कारण बाजारातली पपई आपल्याला माहित नाही, तुमच्या दारात आहे, तुम्ही तुमच्या समोर ती पिकलेली आहे, तर निश्चितपणे भरपूर खाल्ली तर तोटा होणार नाही. पण बाजारातून घेताना आपण थोडीशी काळजी घेतलेलीच कधीही चांगली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.